शेगाव. मला हे साधना म्हणजे कळायच्या आधी माझी तब्येत अशी होती की मला मानसिक आजार होता किंवा टेन्शन होतं किंवा माझ्यात खूप पडणं मीपणा होता असंही म्हटलं चालेल. काही असं त्याच्यात कमीपणा आता मला सांगण्यात नाही वाटत, पण याच्या आधी वाटत होतं की नाही मी म्हणजे काय असं वाटत होतं. आणि घरात सगळ्यांच्याच काही ना काही असते, त्याच्यात मला सांगण्यात काही असं कमीपणाही वाटत नाही. मग अशा टेन्शनमुळे माझीच तब्येत खराब होत गेली. त्याच्यामुळे मला वाताचा त्रास, आणखी म्हणजे डिटेक्ट व्हायच्या आधीच असं वाटत होतं की आपल्याला खूप आजार आहे. मग डॉक्टरकडे गेली खामगावला. डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही 3-4 दिवसात ब्लड तपासणी करा. मग थायरॉइड, शुगर, बीपीची शक्यता खूप होती. शरीर खूप वाढलं होतं. आणि मी माझी शेजारी चहा, माझ्या इथं दूध होतं गाईचं, तर चहा पिण्याचं म्हणजे असं व्यसन लागलं होतं. थोडं मनाविरुद्ध काही झालं की केला चहा, म्हणजे दारू पिणाऱ्यापेक्षाही माझं चहाचं व्यसन एवढं खराब झालेलं होतं. मग ह्या पवारताईचे मुलगा आमच्या रूममध्ये राहत होते, त्यांनी पाहिलं म्हणे काकूला असं काय झालेलं आहे. तर मग घरातले म्हणत होते बा काय माहिती, पण नेमकं तिचे डोंगरे दुखून राहिले, त्रास आहेत, डॉक्टरकडे उद्या परवा जायचं आहे. तर त्यांची मिसेस जे होते पवारताईंची सून, ते म्हणे काका 4 दिवस राहू द्या म्हणे, आमचं ऐका तुम्ही, नंतर मग यांना ब्लड चेक करायसाठी दवाखान्यात जा तुम्ही दोघंही ऐका. मग म्हटलं चला आपण एवढे दिवस झाले केलं तर आता हे करून पाहू. मग त्यांच्या सांगण्यावरून ते ग्रीन ज्यूस वगैरे त्यांची सून आणि मुलगा दोघे घेत होते पवारताईंचे. तर त्यांनी त्यांच्यासोबत आम्हालाही दोघांना चालू केलं. आमच्या मुला म्हणजे मी आणि सर आम्ही दोघेही घ्यायला लागलो. असं करता करता 8 दिवसात माझं चहाचं म्हणजे मी विसरून गेली की आपण इतका चहा पित होतो. ग्रीन ज्यूसमुळे मला बरं वाटायला लागलं, हलकं हलकं वाटायला लागलं. मग मी स्वतः ज्यूस बनवणं सुरू केलं. आणि मग मला ब्लड तपासायचं सांगितलं. दवाखान्याच्या म्हणजे विशेष डोक्यातून निघून गेला, कारण मला बरं वाटायला लागलं. आणि माझं 5-6 किलो वजन लगेच कमी झालं. मग अजून आनंदही वाटायला लागला. बरं वाटलं की चला आता काहीतरी बदल होऊन राहिला. आणि तेव्हा मी एकही शिबिर केलेलं नव्हतं, काहीच नाही. आणि जयाताईची माझी ओळखही नव्हती. पण त्यांच्या सुनेने सांगितलं, मुलांनी सांगितलं, त्यांच्यासोबत केलं. मग त्यांनीच मला जयाताईचा फोन नंबर दिला आणि त्यांच्याकडे जायला सांगितलं. मग मी ताईकडे आली आणि ताईंना बाहेर गावी जायचं होतं, त्याच्यामुळे ताईने मला पुस्तकं इनिमा पॉटांनी ते घेऊन सांगितलं करायला. मी ते चालू केलं. मग मी खामगावचं शिबिर केलं. खामगावच्या शिबिरात मला आणखी चांगला अनुभव आला. माझ्या वहिनी होत्या, त्यांना शुगरचा त्रास होता, इन्सुलिनचे इंजेक्शन चालू होते. आम्ही दोघीही गेलो, माझी वहिनी आणि मी. तर त्यांचंही शुगरचं म्हणजे त्यांना हिंमत होत नव्हती की आपण गोळी आणि इन्सुलिन कसं काय बंद करावं. त्यांचा विश्वास नव्हता बसत. बस मी सांगितलं म्हणून ते आल्या होत्या. पण शास्त्रीजींनी त्यांना इन्सुलिन बंद करायला सांगितलं, तर त्यांनी ते काही बंद केलं नाही. त्या म्हणजे नाही माझा विश्वास नाही, मला जर काही झालं तर. 1 दिवस गेला, 2 दिवस गेला, 3ऱ्या दिवशी त्यांनी सगळ्यांचं पाहिलं आणि केलं त्यांनी बंद. 5 दिवसाच्या शिबिरामध्ये त्यांचे 2 दिवस तसेच गेले, पण 3 दिवस त्या बिना इन्सुलिनच्या आणि बिना गोळीच्या राहिल्या, तर त्यांना काहीच त्रास नाही झाला. आणि मग त्यांचाही त्याच्यावर विश्वास बसला आणि मग त्यांनी ती साधना चालू केली. तर त्यांचा आज इन्सुलिन बंद आहे, गोळ्या बंद आहेत, सगळा त्रास गेला. आणि त्या बाईने आशा सोडली होती की बा चला आपण जमू, कारण त्या म्हणते माझी दोन्ही मुलं एवढे कमवते झाले, सगळे दिवस चांगले, पण मला खाण्याचं बंधन आहे, मी काहीच खाऊ शकत नाहीये, मोजून खावं लागेल. मोजून म्हणजे इंजेक्शन घेतल्याशिवाय त्यांना खाताच येत नव्हतं, अशी कंडिशन झालेली होती. त्यांना बरं वाटायला लागलं. मग मला अजून हळूहळू म्हणजे माझ्यातही बदल दिसले. मग दुसऱ्यांना सांगून मग असं वाटत होतं कोणी दिसलं कोणाला थोडा जरी त्रास झाला तर असं वाटत होतं नाही हे करा तुम्ही असं वाटते की आपल्यासोबत सगळ्यांना बरं वाटलं पाहिजे. पण काय होते माहिती आहे का, असं सगळ्यांना सांगून लोक आपल्यालाच मूर्खात काढतात. हे काय कुठे गेले की हेच चालू असते, घ्या इडिमा पोट, घ्या गोळ्या. त्याच्यामुळे पण असं वाटून राहिलं जाऊ दे, कोणी आपल्याला मूर्खात काढो काही म्हणो, पण कोणाचा त्रास गेला पाहिजे. कारण मी त्रासातून निघाली, त्याच्यामुळे मला असं वाटते आमच्याच म्हणजे शेगावातल्याच अशा मैत्रिणी आहेत की त्यांना आम्हाला दोघींना काढता येईल. मला पाहिलं घ्यायला वाटते आता हे चालू करतात. पण त्यांना काही वाटो, आम्ही त्यांना 10 वेळा नेहमी तेच म्हणतो की नाही तुम्ही 1 वेळा शिबिराला या, 1 वेळा तरी ह्या का. कारण वजन कमी करायसाठी बाया 2,500-3,000 हजार रुपये जिमवाल्याला देऊन राहिल्या. आणि जिम मध्ये वजन कमी करून काहीच फायदा नाही होत. उलट ते 4 दिवस, महिना, 2 महिने, 3 महिने ठीक होते आणि नंतर परत तसं होते. अरे याच्यात तर किती सोपं आहे ना, तुम्हाला कोणतं जिम करायचं नाही, काहीच नाही, व्यायामाचा जास्त त्रास नाही, फक्त खाण्यापिण्याची पद्धत बदलणं आहे. तर ते करायला तयार नाही, पण 2,500 रुपये, 3,000 रुपये जिमवाल्याला देतील ते. असं म्हणजे मला तरी वाटते की ही गोष्ट चुकीची आहे. पण याच्यामुळे आपलं वजनही कमी होते आणि आपले त्रास कमी होतात आणि मानसिक समाधान वाटते आणि सगळं लाईफस्टाईल बदलून जाते. आणि हे शिबिरात आल्यामुळे एक असं होते की आपल्याला आपले रक्ताच्या नात्याचे कोणाच्याही मध्ये प्रॉब्लेम आहेत. काही कोणाच्या बहिणींचं बहिणीशी पटत नाही, भावाचं बहिणी भावाशी पटत नाही, पण इथे येऊन जे
राहिले हे आपल्या रक्ताच्या नात्यांपेक्षाही चांगले नाते आहेत आणि निरपेक्ष नाते आहेत. या नात्यांमध्ये कोणाचीच अपेक्षा नाही. बहीण भावाकडे गेली तर तिला वाटते, वहिनी तरी म्हणते हां आली आता 4 दिवसासाठी राहायला, काय आता पोरांना काही आणलं नाही काही नाही, अशी येते, आमचे कामं राहतात हिच्यामुळे आम्ही डिस्टर्ब होतो. इथं या तुम्ही, इथं असं कोणीच म्हणणार नाही आपल्याला. इथं आल्या म्हणजे आपुलकी वाटते, मस्त समाधान वाटते आणि मस्त जीवन जगलं जाते. म्हणजे माझं येणं होत नाही म्हणून सांगा, नाही तर मी तर ताईचं प्रत्येक शिबिर करीन, पण घरच्या याच्यामुळे होत नाही. पण काही दिवसानंतर आम्ही दोघंही, सर आणि मी, पूर्ण जसं काळ्याताईने आणि सरांनी दिलेलं आहे तसं द्या. म्हणून मला असं वाटतं की सगळ्यांनी निदान हे करा आणि स्वतःचं आयुष्य बदला. ह्या नात्यागोद्यांमध्ये, अपेक्षांमध्ये, याच्यात सगळं आजारपण ह्या गोळ्या त्यांना चालू होतात. म्हणजे मला तरी असं वाटते, हिने असं केलं, माझ्या भावानं तसं केलं, माझ्या सासूनं मला काही दिलं नाही, माझ्या जाऊनं माझं हे घेतलं, हे घेण्यामध्ये आपण 4 गोळ्या घेणं सुरू करून देतो. जावांमध्ये भांडण नुसतं प्रॉपर्टीसाठी, आणि त्या प्रॉपर्टी घेता आणि 4 गोळ्या चालू करून देतात. ही एक गोष्ट आहे. आणि आपल्या साधनेत हेच सांगितलेलं आहे की देणं, जे द्याल ते मिळेल. म्हणजे गीता, जयाताई हे आता ते सांगतात की जे द्याल ते तुम्हाला मिळेल. तर तुम्ही हे देऊन राहिलो ना, आपण आपल्या घरातल्यांना देतो, आपण जे देऊन राहिलो तेच आपल्याला मिळून राहिलं. तर त्याच्यामुळे सोडून द्या, सोडून दिलं तर आपल्याला चांगलं चांगलं मिळते. असं माझा अनुभव आहे. आणि मला आता इथं येऊन इतकं छान वाटून राहिलं. 2-3 वर्ष झाले मला या ताईसोबत हे काम म्हणजे चालू करणे, साधना करून राहिली मी. त्याच्यामुळे मला खूप चांगलं वाटून राहिलं. म्हणजे माझी आई नाही आहे तर मला आई, बहीण, हे सगळे नाते इथं मिळालेले आहेत. आणि इतके जवळचे मिळाले की कदाचित जे रक्ताचे नाते होते माझे त्याच्यापेक्षाही खूप चांगले नाते मिळालेले. त्याच्यामुळे आमच्या कुटुंबात खूप फरक पडलेला आहे या साधनेमुळे.